नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कूल पोर्टलवर एचएम लॉग इनमधून स्वातंत्र्य दिनाची जी कवायत संचलन झाली त्या कवायत संचलनाचे फोटोची PDF व व्हिडिओची लिंक कशा पद्धतीने अपलोड करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वेब ब्राउझर ओपन करायचं आहे. वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला स्कूल पोर्टल हे नाव सर्च करायचं आहे. स्कूल पोर्टल हे नाव सर्च केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे. यामध्ये आपल्याला स्कूल पोर्टल 2026-27 या नावावरती क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे. यामध्ये आपल्याला एक सूचना दिसतीये, ती सूचना वाचून घ्यायची आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला सूचनेच्या क्लोजचं बटन दिसतंय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लॉग इन विंडो ओपन झालेली आहे. लॉग इन विंडोमध्ये आपल्याला युजर ID आपल्या शाळेचा UDICE क्रमांक वापरायचा आहे. त्यानंतर पासवर्ड आणि स्क्रीनवर असणारा कॅप्चा वापरून आपल्याला या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. जर आपण आपला पासवर्ड विसरला असेल किंवा आपला पासवर्ड एक्सपायर झाला असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड या नावावर क्लिक करायचं आहे आणि या नावावरती क्लिक करून आपल्याला आपल्या शाळेचे मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरती आपल्याला OTP तसेच पासवर्ड येणार आहे. त्यानंतर आपण पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे. आपण या ठिकाणी लॉग इन विंडोवरती लॉग इन होत आहोत. आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत. या पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसणार आहे. यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्या मेनू बारमध्ये आपल्याला सामूहिक कवायत अपलोड या नावावरती क्लिक करायचं आहे. आपण बघू शकतो की सामूहिक कवायत अपलोड या नावावरती क्लिक करत आहोत. त्यानंतर आपल्याला सामूहिक कवायत स्वातंत्र्य दिन यासाठीचा फॉर्म ओपन झालेला आहे. यामध्ये आपल्याला काही माहिती ही बाय डिफॉल्ट आलेली दिसते, ती माहिती आपण अगोदर बघूया. आपल्याला या ठिकाणी आपला UDICE नंबर दिसतोय. त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं नाव दिसतंय. त्यानंतर आपल्या शाळेचा जो जिल्हा आहे तो जिल्हा दिसतोय. त्यानंतर शाळेचा जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर आपल्याला जी माहिती भरायची आहे त्या माहितीकडे आपण जाऊया. आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि आपल्या शाळेचा ईमेल ID आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढे शाळेचं मॅनेजमेंट दिसतंय, ते बाय डिफॉल्ट आलेलं आहे. त्यानंतर स्कूल टाईप आहे तो बाय डिफॉल्ट आलेला आहे. त्यानंतर स्कूल मीडियम या ठिकाणी बाय डिफॉल्ट आलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे जो विद्यार्थी संख्या आहे जी की स्टुडंट मॉड्यूलवरती असणार आहे ती या ठिकाणी बाय डिफॉल्ट आलेली दिसते. त्यानंतर आपण आता पुढील मेनूकडे जाऊया, पुढील टॅबकडे जाऊया. तर या ठिकाणी आपण जे विद्यार्थ्यांनी कवायत संचलनामध्ये सहभाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या शिक्षकांनी या कवायत संचलनामध्ये सहभाग घेतला होता ती संख्या आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे आणि पालकांची देखील संख्या आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रोग्राम डिटेल यामध्ये आपल्याला आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोटो जे आहे ते PDF मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे, PDF मध्ये सेव्ह करायचे आणि आपल्याला चूज फाईल यावरून ते फोटो अपलोड करायचे. फोटोची साईज आपल्याला 1 MB असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओची लिंक कॉपी करून पेस्ट करायची आहे. आपल्याला ही लिंक YouTubeची किंवा Google ड्राईव्हची लिंक आपल्याला या ठिकाणी अलाउ असणार आहे, मान्य असणार आहे. त्यानंतर लिंक टाईप केल्यानंतर लिंक पेस्ट केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करून शेवटी फायनलाइज या नावावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फोटो आणि व्हिडिओ एचएम लॉग इनमध्ये अपलोड करता येणार आहे. जर याबाबतीत तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. या शंका सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.